शहरातील तिरंगा चौकात वाहनासह 3.5 लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी जप्त केला। या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकाला कारवाईने सूचित केल्यानुसार एका संशयित मारुती व्हॅन साक्रीकडून धुळे शहरातील तिरंगा चौकाकडे येताना दिसली। वाहनाला थांबवून चालकास विचारणा केली असता त्याने मोहम्मद युसुफ मोहम्मद याकूब असं नाव सांगितलं। वाहनाची झडती घेतली असता त्यात 38,896 रुपयांचा पान मसाला, 21,620 रुपयांच्या पान मसाल्याच्या 2 गोण्या, 6,000ची तंबाखू, 31,680 रुपयांच्या पान मसाल्याच्या 8 लहान गोण्या, 1,716 रुपयांची तंबाखू असा माल आढळला।